वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. हरिजनासी भेटी, हरिजनासी भेटी, न हो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने भले संत संगष्टणे, तुका म्हणे जिने भले संत संगष्टणे. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्वजन चांदणीलामुदा भंज घननिहित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. जयांचे केली स्मरण होय सकळ जे विद्येचे अधिकारी. जय बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंदमीशमानंदी वल्लभम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. वारकरी संतांच्या, या देववसे चित्ती, देववसे चित्ती, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. प्रातस्मरणीय परमपूज्य वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन सोहळा आणि यामधील मला वाटते 4थ्या दिवसाची सेवा, नाही का, 5व्या दिवसाची सेवा. आणि सेवेकरता निवडलेला अभंग बाबांच्या अत्यंत आवडीचा, विश्ववंद्य जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा संतपर प्रकरणातला अत्यंत उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग आहे. पूजनीय बाबा तसा गाथाच त्यांचा संपूर्ण आवडीचा. गाथा आणि ज्ञानेश्वरी या 2 ग्रंथ पलीकडे त्यांनी कशावर प्रेम केलं नाही. आणि माऊली आणि तुकोबाराय या व्यतिरिक्त 3ऱ्या संतावर प्रेम केलं नाही. विठ्ठल संपूर्ण यांच्या चरणावर आयुष्य समर्पित केलं. ज्यांच्या जीवनाचा उद्देश ज्ञानेश्वरी आणि गाथा आहे आणि या व्यतिरिक्त ज्यांना काही आवडत नाही त्यांनाच आमचा संप्रदाय वारकरी म्हणतो.
आणि बाकीचेही काही आहेत सत्यनारायणाची पूजा घालणारे. म्हणजे पूजा करणाऱ्याची मी निंदा नाही करत, पण त्या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये अगोदरच मागणी असते देवाला. मम आत्मना स्मृती स्मृती पुराणोक्त फलप्रित वगैरे. द्विपदम त्रिपदम चतुष्पदम बहुपदम बिनपदम सगळे सगळे. आमच्या घरातले सुखी ठेव, तिच्या घरातले सुखी ठेव, त्याच्या तिचे सुखी ठेव, तिचे त्याच्या सुखी ठेव. पूजेच्या अगोदरच मागणी म्हटलं की संतांची तळपायाच्या आग मस्तकाला जाते. मला अभंगात प्रवेश करायचं म्हणून सांगतो. मागणी आणि संत याचं समीकरण कधी जमलं नाही. हा आता जमायला लागलं ती गोष्ट सोडा. मागणीशिवाय आता तारीखच नाही. लोकांना सवय लागली रेट विचारायची. लाज वाटते आम्हाला. महाराज तुमची तारीख पाहिजे. बर काय रेट आहे तुमचा? थोडासा अवघड वाटतो शब्द. नशीब सुपारी विचारत नाहीत. तुमची काय सुपारी आहे? कारण सुपारी तमाशाची असते. महाराजांनी त्यांना वळण लावलेलं आणि समाजाने महाराजांना वळण लावलेलं. वास्तविकता काहीच मागायचं नाही हे संतांच्या लक्षणातलं खरं आणि महत्वाचं पहिलं लक्षण हे आहे. काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित. वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत काही मागणे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत. काही मागणे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत. या काही शब्दांनी मोठी गंमत केली आहे. काही मागणारे आहेत, काही न मागणारे आहेत. मागणाऱ्यात काही प्रकार आहेत. काही मागणाऱ्यात काही मागणारे आहेत आणि काही मागणाऱ्यात काहीही मागणारे आहेत. विठ्ठल विठ्ठल. नाही मागितलं तर घेऊन जाणारेही आहेत. ज्ञानेश्वरी पारायणाचं नेतृत्व करायला गेलेले ज्ञानेश्वरी घेऊन जातात जिवंत. ज्ञानेश्वरी म्हणजे ग्रंथ नाही, जिवंत. तरी संतच नाईलाज आहे आपला. मागणाऱ्यामध्ये जे प्रकार आहेत, काही मागणं अनुचित आहे याचाच अर्थ काही मागणं उचित असलं पाहिजे. आणि उचित मागणाऱ्याला धन्यवाद देतो. पहिली गोष्ट, या ठिकाणी मागणारे कोण आहेत? कोण मागतात
नंतर काय मागतात आणि कुणाला मागतात, मागण्याच्या प्रकरणातल्या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. विठ्ठल आणि या सेवेला घेतलेल्या अभंगामध्ये या 3 गोष्टींचा भरपूर अशा प्रकारचा ऊहापोह केलेला आहे. ती म्हणणार मागण्याची जर तुम्हाला सेवा करायची होती तर मग 7व्या दिवशी करायची होती. मागायचं कधी असतं, अगोदर सेवा करायची आणि मग मागायचं. मधीच कसं काय तुम्ही मागितलं? आमचा हक्क आहे तो. लेकराचं काही असं नसतं की आईला कधी मागायचं आणि काय मागायचं. आणि देवाचा संतांचा माय लेकराचा संबंध आहे. भात शेवटीच मागायचा हे मोठ्या माणसांच्या करता आहे, पण लहान लेकरा करता तुला जे आवडेल ते माग. जेव्हा मागावं वाटेल तेव्हा माग. एवढंच नाही, तुला जसं खाता येईल तसं खा, नाही खाता आलं तर मी खाऊ घालते. हिला म्हणतात आई. विठ्ठल विठ्ठल तसं संतांच्या बाबतीतला देवाचा उदारपणा आहे. उलट मागा मागा म्हणून देव संतांच्या मागे लागतो, मागे लागतो. आणि मग त्यावेळेस त्या देवाच्या हट्टाला कंटाळून संत मागितल्यासारखं करतात, मागत तर नाही. आणि जरी मागताना दिसत असले तरी काय मागावं याचा आदर्श आपल्या समोर राहावा म्हणून मागतात. विठ्ठल कारण आपल्याला मागायची सवय लागलेली आहे. ज्याला मागायची घ्यायची सवय लागली आहे त्याला जीव म्हणतात. आणि जो देणारा आहे, द्यायची सवय आहे, त्याला देव म्हणतात. देव म्हणजे देणारा आणि जीव म्हणजे अगदी जीव सुद्धा. काय घेईल सांगता येत नाही. हा, एखाद्याचा जीव घ्यायला कमी करत नाही म्हणून त्याला जीव म्हणतात. आणि आपला देवपण सुद्धा द्यायला कमी करत नाही त्याला देव म्हणतात. विठ्ठल त्याचं स्वतःच असणारं अमरपद. देव देवणी देतो भक्ता उदार अमरपदे. नाही समजलं? महाराजांच्याच भाषेत पण दुसऱ्या प्रमाणात सांगतो. अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया लावी मना पिसे गोविंदाचे 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 करती माई के दुखाती जन करते माई के दुखाती जन करते माई के दुखाती जन
अविनाशी आहे आणि भक्तालाही ते देऊ इच्छितो. अविनाश करी आपुलिया लावी मना पिसे. आपण जर गोविंदाचं मनाला पिस लावलं ना तर तो मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, गोविंद गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. भेद नाही तया, भेद नाही तया, मग गोविंद ते काया, गोविंद ते काया. भेद नाही देवातया, भेद नाही देवातया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. किंवा अवघी इंद्रिये झाली ब्रह्मरूप, ओतले स्वरूप माझी तया. भक्ताचे इंद्रिय सुद्धा ब्रह्मरूप होत असतात. वृत्ती होईल यात नवल नाही. इंद्रिय देह सुद्धा काय होतं? ब्रह्मीभूत काया. हो. किंवा चतुर्भुज नर होऊन ठेले, चतुर्भुज मला पुढचं म्हणायचं म्हणल्यावर पहिल्यापासून सुरुवात करावं लागेल म्हणून मी थांबलो होतो. पण ते स्वतःचं वावर स्वतःच नांगरलं पाहिजे असं म्हणतात. हरिपाठ कीर्ती पवित्र तो होय, तपाचे सामर्थ्य पुढचं आहे काहीतरी चिरंजीव कल्प. नाही मला एवढंच पाहिजे होतं. तपाचे सामर्थ्य चिरंजीव कल्प वैकुंठी नंदे, मातृ पितृ भ्राता सगोत्रापार आणि चतुर्भुज नर. काय ब्रह्मरूप व्हायचं राहिलं बोला. देव रूपता प्राप्त करून देतो. एवढंच नाही, संतांना जर शरण गेलं तर संत सुद्धा आपल्याला देव होण्याचं ज्ञान देतात. नाही देवच ज्ञान देतो आणि देवरूपता प्राप्त करून देतो. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेवाचा श्लेष करा. ज्ञानदेव जर म्हणू गेले तर ज्ञानदेव देतो असाही अर्थ होतो. आणि ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. कोण देतो? देव देतो. कोणतं ज्ञान देतो? वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. आणि मग अशा अनुभूती निर्माण होते. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊका. हे ज्यांचं सामर्थ्य आहे, देवपणा प्राप्त करून देणार, हे ज्ञानात आणि नामातच सामर्थ्य आहे. म्हणून आम्ही दोनच देव मानतो. असणारा एक पण दोनच, म्हणजे दोनच साधनानं देव मानतो. एक नामदेव आणि दुसरे ज्ञानदेव. म्हणजे एक तर नामानं प्राप्त होणारा देव, नाहीतर ज्ञानानं प्राप्त होणारा देव. नाम अधिक ज्ञान बरोबर देव. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणखी थोडं पुढे जाऊन सांगू. नाम नुसत्या नामानं प्राप्त होणारा देवही आम्हाला मान्य नाही, नुसत्या ज्ञानानंही प्राप्त होणारा देव मान्य नाही. मग
ज्ञानासहित भक्ती म्हणजे नाम असेल आणि त्यातून जो देव प्राप्त होतो तो देव आम्हाला मान्य आहे. आता मोठी गंमत आहे, तो देव द्यायला तयार आहे आणि आपण मागायला तयार नसलो तर त्या देवाला वाईट वाटेल ना. मग तो देव संतांना भक्तांना म्हणतो मागा बाबा, काहीतरी मागा. त्या देवाला किंवा संताला सोडून हे दुसरे कसं काय मागतील, आणि मागितले तर ते संत कसे ठरतील. म्हणून देवालाच देवपणा मागणं हे लक्षण चुकीचं आहे. मग देवाला आवडणारं मागावं, आणि देवाला या जगतामध्ये संताशिवाय दुसरं काहीही आवडत नाही. म्हणून मागायचंच असेल तर देवाला संत मागावे आणि संतांना देव मागावे. विठ्ठल त्याने दुसरं काही दिलं तरी घेत जाऊ नये, दिलं तरी घेत जाऊ नये. नलगे मुक्ती धन संपदा संत संग. काय मागितलं देवाजवळ? संतच मागितलं. आता संतांनी जर म्हटलं काय पाहिजे तुम्हाला, तर संताजवळ मागायचं असेल तर देवच मागत जावा. उगीच नवरान बायकोन पोरण नोकरीन धंदा हे असं मागणारा परमार्थात शहाणा नाही ठरत. माणसं ज्याची ओकारी करतात कुत्रे त्याचा स्वीकार करतात. संतांनी जे टाकून दिलं त्याचा स्वीकार करणारे संतांना आवडत नाहीत. ज्या संसाराचा त्याग संतांनी केला तो संसार जर तुम्ही आम्ही संतांना मागू लागलो तर संतांना आवडणार नाहीत आपण. आणि देवाला मागताना सुद्धा संसार सोडून काही मागायचं असेल तर मागत जावं. संसार व्यसनी संसार देवा माझे मन लागो देवा माझे मन लागो देवा माझे मन लागो देवा माझे मन लागो तुझे संसार देवाला संताशिवाय दुसरं काही आवडत नाही. म्हणून देवाला संताची संगती मागत जावी. आणि संतांना देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही म्हणून देवाच्या चरणावर आपली वृत्ती स्थिर राहो असं मागत जावं. विठ्ठल विठ्ठल.
कोणाला म्हणायचं हा पहिला प्रश्न आहे. संत म्हणजे कोण? लक्षणानं दोन प्रकार मोडतात. एक बहिरंगाचे संत आणि एक अंतरंगातले संत. बहिरंगाचे संत कोणाला म्हणायचे? बगळे. थोडी वेगळी भाषा वापरतो, माफ करा. पांढरा फटक दिसला की लोकांना काय वाटतं? संत किंवा भगवा. दुसरं काय? जरा हे थोडं वेगळं भांडवल आहे. एकाने मला विचारलं, महाराज हे वाढवलं तसं पोट भरत नाही का तुमचं? म्हणलं पोटात आणि याच्यात किती अंतर आहे बाबा, ह्याच्यावर पोट काय अवलंबून आहे? लोकात मान्यता प्राप्त जर व्हावी असं वाटत असेल तर या तीन गोष्टी प्राप्त पाहिजे. निदान कमीत कमी तिन्हीपैकी एक तरी पाहिजे. दाढी तरी पाहिजे, बॉडी तरी पाहिजे, नाहीतर मग गाडी तरी पाहिजे. दाढीही नाही, बॉडीही नाही, गाडी नाही, म्हणजे साडी. काय बरोबर? याच्यावर काहीही अवलंबून नाही, किंचित सुद्धा. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. उघड परमार्थाला कलंक येतो. आता कुणालाही महाराज म्हणतो तो, अजून कारखान्यातून निघाला नाही बाहेर. आळंदीला मामा साहेबांच्या संस्थेमध्ये पहिल्या दुसऱ्या वर्षाला आहे आणि संस्था टाकतात. त्यांच्या विष्णू सहस्त्रनाम पाठवून, विष्णू सहस्त्रनामात 2 सहस्त्र चुका होतात आणि संस्था टाकतात. एक 5-25 मृदंग आले, बोल आले, 10-20 चाली आल्या, झाला महाराज व्हायला काय लागतं. कमीत कमी भांडवलातला धंदा म्हणजे कोणता? बस महाराजाचा. मी निंदा नाही करत, कोणाची वस्तुस्थिती आहे महाराज. आणि काही काहींना सगळ्यात सोपं म्हणजे महाराज होणं असं वाटतं, सगळ्यात सोपं. एकाने मला विचारलं, तुमची संस्था आहे म्हणतात. म्हटलं बरं, काय म्हणणं आहे, काय काय शिकवता? म्हणलं मला जे येतं ते शिकवतो. कीर्तन शिकवता? म्हणलं भागवत, गायन वादन वगैरे जेवढं जमतं तेवढं. आमच्या पोराला नेता का? म्हटलं तुमच्या पोराचा पराक्रम सांगा ना थोडा. काय करतो तुमचा पोरगा? शाळेत कितवीला आहे? म्हटलं तो पाया पक्का करतोय, अजून पहिलीच 4 वर्ष आहे. इतका पाया पक्का, पहिलीच 4 वर्ष. अर्थात फार पूर्वीची घटना आहे. जाऊ दे, शाळेत कच्चा असेल. घरी काही कामधंदा करतो की नाही? म्हणजे अजिबात नाही. खातून झोपतो, खातून झोपतो. इतका खातो की झोप लागेपर्यंत. आणि झोप लागल्याबरोबर म्हणतो, अशी झोप झाली की उठल्याबरोबर भूक लागली. 4 टाइम खावं लागतं त्याला. बरं, मग काय कामधंदा वगैरे काही करतो की नाही? करतो तरी काय? तो म्हटलं तुमच्यासारखंच बोंबलत फिरतो. त्या दिवशी मला कळालं मी कशासाठी फिरतोय ते. तुमच्यासारखं बोंबलत फिरतो, कमाल आहे. आणि हे नक्षत्र आमच्या अंगणात कशाला बाबा, आमच्या पदरी कशाला? खरीच घे त्याच्याकडून, काय करून घ्यायचं ते. नव्हे वैराग्य सोपारे, परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. सगळ्यात अवघड जर काही असेल तर परमार्थ आहे. बुद्धिवंताचं लक्षण सांगतो तुम्हाला. खरा बुद्धिवान कोण? थोड्या कालावधीमध्ये जास्त संसार करणारा बुद्धिवान मुळीच नाही. जास्त बंगले बांधणारा, शेतीवाडी घेणारा, श्रीमंत होणारा, जास्त मान मिळवणारा सुद्धा नाही, तन सांभाळणारा सुद्धा नाही, धन मिळवणारा सुद्धा नाही. खरा बुद्धिवान कोण?
तुलसीदास स्वामीजी म्हणतात, तुलसी सो नर चतुर है राम भजन लवलीन. तुलसी सो नर चतुर है राम भजन लवलीन. परधन परमन हर नको वेश्याभी परवीन. दुसऱ्याचं धन मन तन हरण करून घेण्यामध्ये वेश्या सुद्धा प्रवीण असते. आणि त्याच्यासाठी जर परमार्थ करत असतील तर तिच्यात आणि याच्यात काय फरक आहे. विठ्ठल बुद्धिवंताचं लक्षण माऊलींना विचारलं. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. हरे जपे तो नर दुर्लभ. हरे जपे तो नर दुर्लभ. सुलभ रामकृष्ण वातेशी सुलभ. रामकृष्ण हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. वातेशी सुलभ रामकृष्ण वातेशी सुलभ. बुद्धीचे वैभव अन्य नाही बुद्धे. बुद्धीचे वैभव अन्य नाही बुद्धे. बुद्धीचे वैभव अन्य नाही बुद्धे. राजेश्वराज सकळ सिद्धी. राजेश्वराज सकळ सिद्धी. राजेश्वराज सकळ सिद्धी. आणि असा जो बुद्धिवंत आहे, खरंच ज्याला खरा परमार्थ करायचा आहे ना, त्यांनी जगाकडून मानाची धनाची कशाचीच अपेक्षा करू नये. उलट मिळालं तरी, प्राप्त झालं तरी त्याचा त्याग करावा. तो खरा बुद्धिवंत आहे. मिळालं तरी हो, जगद्गुरूंनी केलं नाही, तुकोबारायांनी केलं नाही का. हे भगवंतापासून दूर नेणाऱ्या गोष्टी आहेत. नका सोडायची तयारी नसेल नका सोडू, काही हरकत नाही. त्याला फार मोठं धैर्य लागतं. सगळे महाराज नाही होऊ शकत. सगळे तुकाराम महाराज झाल्यावर कसं होणार. नका सोडू, पण निदान एक करा. त्याच्यासाठी मिळवण्यासाठी प्रयत्न तरी नका करू. प्रारब्धेची वाढे प्रारब्धेची वाढे का सोस करसी वाया भजमना पंढरीरा. त्याच्यासाठी प्रयत्न तरी करू नका. आहे ते दान देऊन टाका. आणि सगळं जर देणारे निघाले तर मग घेणार कोण. आम्ही आहे ना. महाराज लोक कशासाठी आहे. तुम्ही म्हणा तुम्ही घेऊन काय करणार, हे तुम्हाला कसं सांगू आम्ही. काय करणार हे पाहायचंच असेल तर या आमच्याकडे. घेणं सोपं आहे का देणं सोपं आहे हो. तुमचं काय मत आहे. घेणं सोपं आहे का देणं सोपं आहे. देणं सोपं आहे. घेणं अवघड आहे का देणं अवघड आहे. असं खाल्लं काय ना असं खाल्लं काय सारखंच आहे. घेणं अवघड आहे का देणं अवघड आहे. जाऊ द्या, हे समजत नसेल. घेणाऱ्याला फेडावं लागतं का देणाऱ्याला फेडावं लागतं. तुमचं तुम्ही ठरवा आता. काय देणाऱ्याला फेडावं लागतं का घेणाऱ्याला. घेणाऱ्याला फेडावं लागतं ना. आम्ही घ्यायला तयार आहेत, पण तुम्ही द्यायला तयार असले तर ना. दान देताना मनुष्य दानाच्या स्वरूपात आपलं पाप देत असतो, लक्षात ठेवा. दान देत नाही. आणि ज्याला देतो त्याचं घेताना पुण्य घेत असतो. विठ्ठल मग काय अवघड आहे. घेणं अवघड आहे का
देणं अवघड आहे, घेणं अवघड आहे महाराज. जे सतत देत राहतात, उदार आहेत. दोघच जण खरे उदार आहेत. उदार तू हरी ऐशी कीर्ती, आणि संत उदार उदार भरले अनंत भांडार. हेच खरे देणारे आहेत, बाकी सगळे घेणारे आहेत. ज्यांची दातृत्व शक्ती तत्पर आहे त्यांना संत म्हणायचं. देतच राहतात, देतच राहतात. या संता परिसंदार, या संता परिसंदार, या संता परिसंदार, या संता परिसंदार. त्रिभुवने नाही थोर, त्रिभुवने नाही थोर, त्रिभुवने नाही थोर, त्रिभुवने नाही थोर. माय बाप सोदर, माय बाप सोदर, माय बाप सोदर, माय बाप सोदर. मित्र सोरे आलिंगन सुखवासे, आलिंगन सुखवासे. मित्र सोरे आलिंगन सुखवासे, आलिंगन सुखवासे. यांच्यासारखे दुसरे उदार कुणीच नाही. बाकीचे देऊन देऊन काय देतील, आपले इस्टेट देतील, पण हे कृपेचं दान देणारे आहेत. आणि यांनी जर एकदा दान दिलं तर ते कधीच संपणार नाही. कृपादान केले संती कल्पांती करेना, कल्पांती करेना, कल्पांती करेना. कृपादान केले कल्पांती करेना, कल्पांती करेना, कल्पांती करेना. मी संतांचे बहिर्लक्षण आणि आंतरलक्षण सांगत होतो. बहिर्लक्षणातून लवकर निघालो बाहेर, तर आंतरलक्षणामध्ये गुंतू नये म्हणून एकच सांगून जातो. त्यांच्या जवळ जे आहेत ते तर देतातच देतात, पण जो कशानेही मिळत नाही तो परमात्माही देतात. विठ्ठल मग कुणाजवळ मागावं? संताजवळ मागावं का देवाजवळ मागावं? कुणाजवळ मागावं? संताजवळ मागावं. संताजवळ का मागावं आणि देवाजवळ का मागू नये? का मागू नये? देवाजवळ मागितलं तर तुम्ही मागितलं तेच देव देईल, आणि संताजवळ जर मागितलं तर त्यात तुमचं कल्याण आहे की नाही हे पाहून देतील. तुमचं त्याच्यात कल्याण असलं, तुम्ही जे मागितलं त्याच्यात कल्याण असलं तरच ते देतील, नाहीतर तसंच ठेवतील. तुम्ही रडले तरी चालेल. तुम्ही संसार मागितला, श्रीमंती मागितली, मुलं मागितले म्हणून संत देत बसणार नाही. तुमची पीडा दूर व्हावी म्हणून देव तुमच्या पदरात एकदा टाकील आणि दूर होईल, दूर करेल. म्हणून देण्यात उदार संत आहेत. म्हणून देवाजवळ मागायची पाळी आली तर संतांची संगतच मागावी, दुसरं काहीच मागू नये. आणि हेच अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज देववसे चित्त, देववसे चित्त, देववसे चित्त, देववसे
त्याची घडावे संगती त्याची घडावे संगती ऐके आवडते मला ऐके आवडते मला आवडते ते त्याची घडावे संगती त्याची घडावे संगती ऐके आवडते मला ऐके आवडते मला. बाबांच्या मुखातून एकदा चाल ऐकली होती, त्याच्यानंतर आज ऐकायला मिळाली. विठ्ठल विठ्ठल. बाबा म्हणजे चालीचं भांडार होते, चालीचं आगर सागर. आणि अगदी राग रागिण्याचं ज्ञान असून सुद्धा त्यांना राग नाही कधी आला. भजनात राग म्हणून नाही, शिकवताना सुद्धा मुलांना अभंग आणि सोप्या चाली, आणि त्याच्यामधून नंतर त्यांना सांगायचं की हा राग शिकवला बाबांनी. नाहीतर आमचे राग पहा, ऐकणाऱ्याला रागच येत असतो. हे कधी संपत असं प्रेम नाही, मोले घातले अशी आमची स्थिती. पण बाबांचं भजन ऐकतच राहावं असं वाटायचं. ही जी जुनी मंडळी होती ना, अमृत महाराज झाले नरखेडकर, चालीमध्ये मामांच्या गुरुवारी मामांच्या कीर्तनामध्ये नेहमी पहिली चाल त्यांची ठरलेली असायची. काहींचे कीर्तन प्रसिद्ध, काहींचं मृदंग प्रसिद्ध. हे आताच्या सारखी फडफड नाही. महाराज किती सुंदर मृदंग वाजवतात, नाहीतर अशी धडपड करतात वाजवणारे. ती टाळकऱ्याचं कोणाला ऐकू देत नाहीत, म्हणणाऱ्याचं कोणाला ऐकू देत नाहीत, कीर्तनाच्या मध्ये धडपड करतील. पण मोजकं पण चांगलं तालबद्ध. काही काही वाजवणाऱ्यांना स्वर लावायला दुसरा माणूस बरोबर ठेवावा लागतो. सर्व गुण संपन्न असा सर्वांगीण विकास साधणारा एखादाच वादक आणि गायक असतो. तर इथं सगळा मेळ जमलेला आहे. त्यात काय फक्त अडाणी मूर्ख कोणी असला तर माझ्याशिवाय दुसरं कोणी सापडणार नाही तुम्हाला. तुम्हाला तर काही तुमचा वादच नाही. बहुश्रुत समाज आहे, चातुर्मासाला राहिलेले मोठ्या मोठ्यांचं ऐकणार आहे. आता यामध्ये आमच्याबरोबर गुरुवर्य धुण्णा महाराजांचे श्रवण करणारी पुष्कळ मंडळी आहेत. त्यावेळेस जे दिसले आम्हाला आता दर्शन होत आहे. अगदी बहुश्रुत समाज आहे. इथला पंढरपुरातला आळंदीतला श्रोता म्हणजे सामान्य नाही समजायचं. महाराज सांगायचे, ज्याच्या ग्रंथच्या ग्रंथ मुखोद्गत असतात त्याला श्रोता म्हणायचं. ग्रंथच्या ग्रंथ मुखोद्गत आहेत त्याला श्रोता म्हणायचं. त्यातले काही अध्याय, काही प्रकरण, काही अभंग ज्याच्या पाठ असतात त्यांना कीर्तनकार महाराज म्हणायचं. आणि ज्यांना यातलं काहीच नसतं, काहीच नसतं, त्यांना दिंडीचे मालक म्हणायचं. त्यांना फक्त एकच जमतं, पंक्तीच्या वेळेस यांना वाडा, फुकटची कडी धाऊ धाऊ वाडी. सोलापूर लुटायचं, पंढरपूरला दान करायचं, स्वतःच्या पदरचं काय जातं. विठ्ठल विठ्ठल. विनोद वजा करा. मी संतांची अंतर्लक्षणं सांगत होतो. माझा स्वभाव नाही विनोद करायचा, पण तुम्हाला उगाच मध्ये मध्ये हसा म्हणण्याच्या ऐवजी आपोआप हसली पाहिजे ना. आणि काही काही लोक म्हणतात मग कीर्तन, महाराज तुमचं कीर्तन लय बोर होतो. ते बोरन बाभुळन आंबेन चुकचिक होण्यापेक्षा थोडं थोडंसं मध्ये. पण उगाच त्याला वाहून घ्यायचं हा काही कीर्तनाचा नियम नाही. कीर्तनाची मर्यादा आहे महाराज. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या.
नाथ महाराजांची ही कीर्तनाची परंपरा आहे. ही नामदेवरायांची देवर्षी नारदांची गादी आहे. इथं उभं राहून काय सांगावं हे ज्याला कळत नाही त्यालाच मोठा महाराज म्हणता होता. पुन्हा एकदा हा मार्ग झाडण्याकरता एक विशिष्ट मंडळीला यावं लागेल आणि पुन्हा म्हणावं लागेल झाडू संताचे आरराणी भरले म्हणावं लागेल. पुन्हा उतराला यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल आणि मग अंतरंगात असणाऱ्या संतांची मागणी देवाजवळ महाराज करतात. म्हणजे कशावरून? अंतरंगातलं लक्षण काय सांगितलं तुम्ही? देव वसे चित्ती. कारण संत या ठिकाणी तर शब्द नाही कुठे. मग तुम्ही संताची मागणी केली देवाजवळ असं कसं म्हणता? तर संत हा शब्द न उच्चारताना लक्षणानं सांगितलंय. ज्याच्या चित्तामध्ये देव असतो त्यालाच संत म्हणतात. ज्याच्या चित्तात देवच असतो त्याला संत म्हणतात. ज्याच्या चित्तातच देव असतो त्याला संत म्हणतात. ज्याच्या चित्तात देव असतोच त्याला संत म्हणतात. विठ्ठल काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या लक्षात राहण्याकरता पुन्हा सांगाव्या लागतात. म्हणून पुनरावृत्तीचा दोष स्वीकारून मी पुन्हा सांगतो. ज्याच्या चित्तात देव असतो त्याला संत म्हणतात हे वाक्य आपलं. पण त्यातला चकार कुठं कुठं लावायचा म्हणजे कुठं कुठं अर्थ स्पष्ट होतो. ज्याच्या चित्तात देवच असतो त्याला संत म्हणतात आणि ज्याच्या चित्तातच देव असतो त्याला संत म्हणतात. आणि ज्याच्या चित्तात देव असतोच त्याला संत म्हणतात. काही काहींच्या चित्तात देव नसतो, बुद्धीत देव असतो, त्यांना तार्किक म्हणतात. त्यांचा तर संगच करू नका म्हणतात. तार्किकाचा टाका संग पांडुरंग पांडुरंग कुणाच्या बुद्धीत देव असतो, कुणाच्या अंगात देव असतो. तो कसा घुसतो हे मलाच समजलं नाही अजून. जे पाणी सुद्धा नेत नाहीत म्हणजे जास्त प्रमाण मांडण्याची काही गरज नाही. न लगे आंघोळी तोंड धुवावे अशी ज्यांची अवस्था असते त्यांच्या सुद्धा अंगात देव कसा घुसतो, कुठून घुसतो. इतके वर्ष झाले खरा परमार्थ करतो. आता एखादी चूक लबाडी होत असेल ती गोष्ट वेगळी, पण अजून कुठूनही घुसला नाही अंगात. आणि यांच्या लगेच येतो लगेच जातो कसा? प्रश्नाचं उत्तर नाही कळालं मला. बरं त्याला काय काय लागतं? त्या घुसलेल्या देवाला काय काय लागतं? पांढरे लिंब, 4 पायाचे, 2 शिंगाचे. देवाला आपण नुसतं देवपूजा करतो तर देव म्हणतो. ते हे एवढं सगळं करतात, खाणं पिणं, त्याला डबल देव त्यांच्याकडे. ते म्हणतात आमच्या घरी आज देव आहे. काय आहे म्हणजे डबल देव आहे त्यांच्याकडे, आपल्यापेक्षा डबल देव. ते नाही म्हणतात तो देव नाही, पण त्यांना विचारणारे लोक म्हणतात देवा. ते म्हणतात घुमताना काय म्हणतात? देव नाही बाबा, किती सांगावं तुम्हाला. तुम्ही म्हणताना त्यांना म्हणतात देवा. आता काय करावं? देव येणारा जाणारा असतो का? नाही. तो एकतर लवकर येतच नाही आणि आला तर फक्त चित्तातच येतो आणि एकदा का आला की पुन्हा जातच नाही. विठ्ठल. म्हणून त्याच्या
मनात नाही, बुद्धीत नाही, इंद्रियात नाही, चित्तात देव वसतो, त्याची संगती घडा. पहिल्या 2 गोष्टी मी महत्वाच्या सांगितल्या. संत मागतच नाहीत, तरी पण मागतात, या ठिकाणी मागतात. दुसरी गोष्ट, मागितलं तरी कोणालाही मागत नाहीत, मागतील तर देवालाच मागतील. आता इथं देवालाच मागतात आणि देवाविषयीच मागतात. देव वसे चित्ती त्याची घडावी संगत. आणि संगत मागतात. काय मागतात? खरं तर संगत मागूच नाही, कुणाचीच संगत नाही. कारण हाच परमात्मा असंगो ह्ययं पुरुष, हाच परमात्मा असंग आहे. हा, एक ठिकाणी तुकाराम महाराज हे मागतात, निसंग तुम्हासी राहणे एकट, निसंग तुम्हासी राहणे एकट, संग तुम्हासी राहणे एकट, निसंग तुम्हासी राहणे एकट, तुम्हासी राहणे एकट, संग तुम्हासी राहणे एकट, संग तुम्हासी राहणे एकट, संग तुम्हासी राहणे एकट, नाही कतो कतो साहो येतो, नाही कतो कतो साहो येतो, ऐसून जो करुणी देवा नारायण, ऐसून जो करुणी देवा नारायण, साहो येतो, ऐसे माझा कर्मे देवा नारायणा, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना मुरवावी, समूळ वासना मुरवावी, समूळ वासना मुरवावी, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, ऐसे मज करुणी ठेवा नारायण, ऐसे उलट संसाराचा छेद करणारा असंग शस्त्र आहे. असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. आणि इथं तर संगती मागतायत, कुणाचाच संग करू नये. धनुदाता संगतवतो होय बाधक, धनुदाता संगतवतो होय बाधक, धनुदाता संगतवतो होय बाधक, धनुदाता संगतवतो होय बाधक, अनेक बुद्धीचे संग क्षण क्षण पालते रंग, धनुदाता संग तवतो होय बाधक, बुद्धीचे परम क्षण क्षण पालते रंग, धनुदाता संग तवतो अनेक बुद्धीचे तरंग क्षण क्षणा पारदती, धरू जाता संग तव तो होय. म्हणून कुणाचाच संग करू नये, कुणाचा संग करू नये, मस्त आपले एकांतात राहावं. कारण हा परमात्माच तसा आहे. असंगो हि अयम पुरुष. मग असं असताना हे माहित नव्हतं का तुकोबारायांना संग तू मागतायत? हो, पण कुणाची मागतायत हे लक्षात घ्या ना. कुणाची मागतायत, कुणाची संगत मागतायत? संतांची. पण इथं संत शब्द कुठे आहे? ज्यांच्या चित्तात देव असतो त्यांना काय म्हणतात?
नाही नाही आम्हाला संत शब्दच पाहिजे. मग शेवटचं चरण पहा. काय शेवटचं चरण? तुका म्हणे जिने भले संत संग. या संत शब्द पाहिजे ना, संत शब्द पण आहे. बरं ठीक आहे, पण लोक तुम्हालाच संत म्हणतात आणि तुम्ही कोणत्या संताची अपेक्षा करता आणि का करता? महाराज म्हणतात ती माझी आवड आहे म्हणून. माझी आवड आहे. आणि ही आवड आणि वासना या दोन्हीचा संगम आहे. आणि म्हणून ही आवडीची वासना देवा तुम्ही पुरवा असं दुसऱ्या चरणात. ऐसे आवडते 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 देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना ऐसे आवडते ऐसे आवडते देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना ऐसे आवडते ऐसे आवडते. ती माझ्या मनाची आवड आहे. ओ मनाच्या आवडीला वासना म्हणतात महाराज. मला माहित आहे ना, म्हणून मीच शब्द तो वापरतो. ऐसे आवडते मना देवा पुरवावी. असू द्या ना वासना, पण तुम्ही पुरवा. मागणी करतोय मी, पुरवा तुम्ही. वासना कशी पुरवायची? ओ महाराज तुमच्या नामस्मरणाने वासनेचं बीज जळून जातं लोकांचं. वासनेचे बीज जळून जावे वासनेचे बीज जळून जावे वासनेचे बीज जळून रज लागतात संत करणार रज लागतात संत करणार रज लागतात संत करणार रज लागतात वासनेचे बीज जळून जावे वासनेचे बीज जळून जावे वासनेचे बीज जळून जावे. बीज जळून गेल्यानंतर उगवत असतं का? आता तुमचं कशाचं बीज असेल सांगता येत नाही. कोणत्याही वासनेचं बीज असू शकतं आणि जसं पेराल तसं. गहू पाहिजे असेल तर काय पेरावं लागेल? गहू. ज्वारी पाहिजे असेल तर काय पेरावं लागेल? बाजरी पेरली तर काय उगवेल? फुटाणे पेरले तर म्हणा फुटाणे. हरभरे भाजून जर पेरले तर हरभरे उगवतील का फुटाणे उगवतील? अजूनही काही हरभरे म्हणणारी माणसं आहेत. हरभरेही उगवत नाहीत आणि फुटाणेही उगवत नाहीत. कारण ते जळून गेलेलं बीज आहे. त्याप्रमाणे आपलं अनंत जन्माचं वासनेचं जे बीज आहे ते केवळ संतांच्या नामस्मरणाने जळून जातं. आणि राम नामावर विशेष प्रीती बसते. मग राम नामे सुख घडो घडी. आणि तुमच्या नामाने लोकांचं वासनेचं बीज जळून जातं. पुन्हा तुम्ही आवडीची माझ्या मनाची वासना आहे मला पुरवा असं म्हणता. महाराज म्हणले जरा पंचदशी पहा. देवा वासना एक प्रकारची नाही, दोन प्रकारची. वासना द्विविधा पुरता शुद्धाच मलिना तथा. शुद्ध वासना आणि मलिन वासना. काही लोकांनी आणखी तिसरी पण वासना मांडलेली आहे, तिला मिश्र वासना म्हणतात, जिच्यामुळे मनुष्य देह प्राप्त होतो. शुद्ध वासनेने देवत्व प्राप्त होतं, मलिन वासनेने पशुत्व प्राप्त होतं, नरकात जावं लागतं. आणि मिश्र वासनेने नरदेहत्व प्राप्त होतं.
पण मुख्यतः शास्त्रकारांनी दोनच वासना मांडलेल्या आहेत. कारण इथं येण्याकरता वासना लागतेच असं काही नाही, भगवंताची कृपाही लागते. विठ्ठला कारण देवे दिला देह, 3 गोष्टी लागतात इथे येण्याकरता, मनुष्य जन्मात येण्याकरता. आणि कसं काय? हो, 3 कारण आहेत. एक ईश्वरेच्छा, दुसरं आपलं कर्म, आणि तिसरं संतांची कृपा. संतांची कृपा असल्याने आपला अधिकार नसला, पण सतत संतांच्या संघात जर आपण राहिलो तर देवाला आपल्याला पुन्हा परमार्थ करण्याकरता मनुष्य जन्म देणं भागच आहे. आणि तुम्ही मनानं परमार्थ करा, तुमची वासना शेवटी कुठं गुंतून राहील सांगता येत नाही. गॅरंटी नाही पुन्हा माणसाचा जन्म प्राप्त होईलच म्हणून, नाही प्राप्त होत. आणि जो संतांच्या संगतीत राहतो आणि परमार्थ करतो त्याला निश्चित मनुष्य जन्म प्राप्त होतो. संताचे संगती हा कळावा श्रीपती, म्हणून संताची संगत करावी. विठ्ठल माझ्या आवडीची वासना जरी असली तरी देवा हीच वासना आहे, आमची दुसरी कुठली वासना नाही, म्हणून ती तुम्ही पूर्ण करा. आणखीन योग मागितला त्याप्रमाणे क्षेमही मागितला. योग आणि क्षेम यात काय फरक आहे? अप्राप्तस्य प्राप्तिरिती योग, जे सहजासहजी कधी प्राप्त होत नाही ते प्राप्त होणं याला योग म्हणतात. आपण कशालाही योग म्हणतो. एखादं जर हॉटेलमध्ये चहा पित असला ना, आपण जर तिथं गेलो, यालाही चहा पाहिजे असून तो म्हणतो वा वा चहा पित आहो, काय योगायोग आहे, डोंबल्याचा योग आहे. या घेऊ 50-50. काय 50-50? याला काय योग म्हणायचं? योगाचे व्याख्या लक्षात ठेवा. अप्राप्तस्य प्राप्तिरिती योग, अप्राप्त आहे, दुर्लभ आहे, आणि त्याची प्राप्ती होणं याला योग म्हणतात. 3 गोष्टीची प्राप्ती होणं अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभंत्रयमे वैतत् देवानुग्रह हेतुक मनुष्यत्व मोक्षत्व महापुरुष संश्रय, हे प्राप्त होणं याला योग म्हणतात. दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. सगळं प्राप्त होईल पण माणसाचा जन्म पुन्हा प्राप्त होणार नाही. सगळ्या गोष्टी मिळवता येतील पण देवाची भेट घेता येणार नाही. सगळं तुम्हाला मिळवता येईल पण तुमच्या पुण्याच्या जोरावर संत मिळवता येणार. तात मिले पुण्यमात मिले सुतभ्रात मिले युवती सुखदाई, राज मिले गज भाज मिले सब साज मिले मनोवांछित पाई, लोक मिले सुरलोक मिले परलोक मिले वैकुंठ ही जाई, कहे निपट निरंजन सब कुछ मिले पर संत समागम दुर्लभ भाई. अवघड आहे, नुसती अवघड नाही, बहु अवघड असे संत भेटी फार अवघड आहे. आणि ही अवघड गोष्ट प्राप्त होणं हे जितकं अवघड आहे तितकं प्राप्त झालेली संतांची भेट टिकून राहणं हे त्यापेक्षा अवघड आहे. आणि यालाच क्षेम म्हणतात. प्राप्तस्य परिपालनम इति क्षेम. आणि तुझं ब्रीद आहे योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट धावी करे वाट धावी वाट धावी करे वाट धावी करे अनन्या चिंतयन्तो मां जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. त्याचा योगक्षेम मी वाहतो, मी वहामी अहम, दुसऱ्यावर सोपवत नाही. हे तुझं ब्रीद आहे. म्हणून आणखीन दुसरी क्षेमाच्या बाबतीतली गोष्ट तुझ्यावर सांग सोपवतो, तू ती पूर्ण कर. म्हणजे कोणती? हरिजनासी भेटी न हो अंग संग तुटी
माझ्या दृष्टिकोनातून या चारही चरणापेक्षा हे तिसरं चरण फार महत्वाचं आहे महाराज. विठ्ठल पटणार नाही. तीर्थात या, सहज संताची भेट होईल, दुर्लभ असलेली गोष्ट प्राप्त होईल, एखाद्या संताचा अनुग्रह मिळवता येईल, दीक्षा घेता येईल, नाम घेता येईल. पण त्या संतांची आमरण सेवा घडणं, टिकून राहणं सगळ्यात दुर्लभ गोष्ट आहे महाराज. जा, कोणाला सांगायचं ते सांगा, मी असं सांगितलं म्हणून. सगळ्यात दुर्लभ गोष्ट आहे. मिळणं कठीण आहे, नाही असं नाही, पण मी म्हणतो मिळवणं सोपं आहे, पण टिकवणं फार कठीण नाही, सगळ्यात कठीण आहे. म्हणून देवा तुला तेही पुरवावं लागेल. हरिजनासी भेटी न हो अंगसंग. मग तुमचं प्रारब्धच एवढं होतं, काही आडवं सांगू नको. तुमचं पुण्यच कमी पडलं, तुझ्यात सामर्थ्य काय? तुमचं पाप आडवं आलं. तू कशासाठी आहेस? हा, आम्ही तुला मागतोय, तू मागा म्हटलं म्हणून मागतोय. आणखी एक गमतीची गोष्ट सांगतो. म्हणसी काही मागा ह्याची दे का पांडुरंगा, हरिदासाची घरी मज उपजवा जन्म. कशासाठी मागितलं असेल हे? नहो अंग संग तुटी याच्यासाठी मागितलंय. आणि तिथे मोठी गंमत आहे, हरिदासाची पोटी नाही म्हणलं, हरिदासाचे घरी. त्याचं कारण त्यांना माहित आहे, काही काही हरिदास ब्रह्मचारी असतात. त्यांच्या पोटी कसा जन्म घेता येतील म्हणून घरी मागितलं. हरिदासाचे घरी मज उपजवा म्हणसी काही मागा हेच दे का पांडुरंगा. म्हणून हरिजनासी भेटे नवांग हरिजनासी बरोबर आहे महाराज, तुम्ही म्हणता ते. पण एवढं पाहिजे कशासाठी तुम्हाला? काय गरज आहे याची? कशाला पाहिजे? महाराज म्हणतात त्याच्याशिवाय जीवन भलं होणारच नाही, माझंच नाही, कुणाचंच नाही. तुका म्हणे जीवने भले संत संगष्टने, भले संत संगष्टने, भले संत संगष्टने. तुका म्हणे जिने भले संत संगष्टणे, संतांच्या संगष्टनेच जिने भले होत असते, नाहीतर ते व्यर्थ जाते, वाया जाते. का? जर संतांची भेट नाही झाली ती नाही टिकली, त्यांचा सहवास नाही मिळाला, ते आपल्याला समजले नाहीत, त्यांनी आपल्याला समजून घेतलं नाही, अनेक प्रकारे याचा विचार करता येईल आपल्याला, तर जिणं भलं होणं शक्य नाही. अगोदरच वाया गेलेलं आहे. अगोदरच काय झालंय? वाया गेलं. कशावरून? सांग ना, हरिप्राप्ती झाली का आपल्याला? भगवत प्राप्ती झाली का?
जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली का? निर्वासना स्थिती प्राप्त झाली का? नाही. मोक्ष मिळाला का? मोक्षनाम मोहानाम क्षय, मोहाचा क्षय झाला का? नाही. अजून जीर्ण भलं झालं का? नाही. हे भलं कधी होईल? जेव्हा होईल तेव्हा होईल. अगोदर वेटिंगला, लाईनला तर लागा. कुठं? संतांच्या सेवेच्या यादीमध्ये जेव्हा नंबर लागेल तेव्हा लागेल. संतांच्या सेवेचा थोडा अंश जरी मिळाला, आपण त्यांचे दास झालो की आपलं काम संपलं. पण आपला अधिकार कमी पडतो महाराज. किती कमी पडतो? जे आपण केलं त्याचा अहंकार कमी पडतो. असं आहे. ज्याचं पोट आणि अहंकार वाढला त्याला संसारातही सुख नाही आणि परमार्थातही सुख नाही. पोट वाढलं तर कुणालाच आलिंगन देता येत नाही आणि अहंकार वाढला तर संतांनाही आलिंगन देता येत नाही. म्हणून संतांच्या आश्रमात म्हणा, मठात म्हणा जाताना नुसत्या चपला, जोडे, बूट बाहेर नाही काढून ठेवायचे. आपला अहंकार त्यात काढून ठेवायचा आणि मग संत स्वतःहून आलिंगन देतील. आणि मग मगाची महाराजांनी दिलेलं प्रमाण, आलिंगने सुख वाटे प्रेमची दानंदी घोटे, नंतरची गोष्ट आहे. आणि परमार्थाचा परिणाम हा शरीरावर व्हावा का मनावर, चित्तावर व्हावा? कशावर व्हावा? आणि नुसत्या शरीरावर झाला तर काही काही लोक असे असतात ओळखूच येत नाहीत. नंतर क्षेत्रफळ, घनफळ सगळं वाढतं आणि मग नक्की समजा कीर्तनकार तर नाही झालं, महाराज तर नाही झाला. गुरुनाम गुरु स्वामीजी सांगायचे, व्यंकट स्वामी महाराज सांगायचे, भक्ती सुखे सुखावले 36 फूट रुंदावले, टेप लावणी मोजिले तेव्हा ती अधिकची होईल तुझी मायबाप. कुठल्या ग्रंथात पाहू नका. विनोदानं सांगायचे स्वामीजी. भक्ती सुखे सुखा, भक्ती सुखे दोन वाढे. ठीक आहे, शरीरावर परिणाम झाला, होऊ द्या, काही हरकत नाही. पण जास्तीत जास्त परिणाम चित्तावर झाला पाहिजे, बुद्धीवर झाला पाहिजे, मनावर झाला पाहिजे, वृत्तीवर झाला पाहिजे. आणि त्या परिणामाचं लक्षण काय? जसा जसा हा परिणाम आज चित्तावर होत जाईल तसा तसा मनुष्य शांत होत जातो, स्थिर होत जातो आणि सगळ्या मोहाचा क्षय होतो. काही मिळवावं, काही खावं, काही प्यावं, काही करावं असं काही शिल्लक राहिल्या जात नाही, काहीच राहिल्या जात नाही, शिल्लकच राहत नाही. काही मिळवायचं शिल्लक राहत नाही, इच्छाच राहत नाही, इच्छाच निवृत्त होते. आणि हे कळण्याकरता संतांच्या संगतीत राहत जावं. घडेल त्यावेळेस घडेल, निदान त्यांचं नामस्मरण तरी घडावं. ज्ञानेश्वर शेवटची विनवणी संतजनी परिसावे, विसरतो न पडावा देवा तुम्हा. जसं झालं असेल तशी सेवा म्हणून केली बरं का, नवे हा उपदेश. जर तसं कोणाला काही वाटत असेल, लागले असतील शब्द कोणाला काही, तर मी माघारी परत घेतो. माझा अधिकार नाही उपदेश करण्याचा, पण सेवा करण्याचा तर निश्चित आहे. म्हणून सेवेमध्ये जमा धरा. आणि काही काही लोकांना कुणाचंच कीर्तन पटत नाही, ती गोष्ट सोडा. तमक्याला स्वरच नाही म्हणतात, त्यांनी प्रमाणच म्हणले नाही, त्यांनी चालीच म्हणल्या नाही, त्यांनी दृष्टांत सांगितले नाही, ते नुसतेच दृष्टांत सांगितले.
त्यांनी सिद्धांतच सांगितलं नाही, त्यांनी अभंग सोडवला नाही, काही ना काहीतरी ते नाव ठेवले. हां शेवटपर्यंत. अरे बाबा तू कर मग. हां मला येत असतं तर त्यांना कशाला बोलवलं असतं म्हणतो. यालाही येत नाही आणि दुसऱ्याचही आवडत नाही. तर सेवा म्हणून केली, जशी झाली असेल तशी. योग्य वाटली स्वीकार करा, अयोग्य वाटली त्याग करा. माझं काही म्हणणं नाही. फक्त एकच विनंती आहे, तुम्ही जर पुढे गेलात तर भगवंताला माझा निरोप सांगा. एक लेकरू पाठीमागे राहिले, देवा त्यालाही बोलवून घ्या. मी पुढे गेलो आणि मला आठवण राहिली तर मी तुमचाही निरोप सांगेल असं. आणि अभंग सोडवण्याचा मी प्रयत्न केला नाही, अभंग सोडवला नाही. सुटला असेल कदाचित, सोडला असेल कदाचित, त्याच्याशी मला काही नाही. सेवा म्हणून केली. पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे तुमचा अधिकार फार मोठा आहे, फार मोठा आहे. आणि माझा अधिकार न सांगण्यासारखा आहे. कसा आहे हे मलाही माहीत नाही तर तुम्हाला काय माहीत होणार आहे. त्यामुळे संतांचा दास होण्याची सुद्धा माझ्यात पात्रता नाही. ज्या अर्थी महाराज म्हणतात, तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. तुमच्या चरणाची रज मिळून मला तुमची सेवा जरी करायला मिळाली तरी मी परम भाग्यवान समजेन. तुका म्हणे मज घडो त्यांची तरी माझ्या दैवा. म्हणून जशी झाली असेल तशी भगवंताच्या, संतांच्या, माऊली आणि तुकोबारायांच्या चरणी आणि तुम्हा संत सज्जनांच्या मातापित्यांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने. भले संत संघर्षाने, भले संत संघर्षाने, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. भले संत संगतने, भले संत संगतने, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी बोधीबाबांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. बाबांचाही अधिकार
अनिर्वचनीय अशा प्रकारचं आहे, शब्दामध्ये सांगता येणार नाही. वास्तविकता त्यांना बाबा जरी म्हणत असले तर खरंच वारकरी संप्रदायातली ती आई होती. मग बाबा का म्हणायचे? संत हे मायही असतात आणि बापही असतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. आज बाबांच्या कार्याचा जर आपण जीवन आराखडा जर पाहिला ना तर संसार नावाची गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये शब्दात सुद्धा नाही, आचरणात स्पर्शच नाही, बोलण्यात परमार्थ. जसं तुकोबारा म्हणतात ना, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, येणे सोसे मन झाले हाव भरी. त्यांनी गाथ्याचे पारायण केले नाहीत, गाथ्याचं वाचन केलं नाही, गाथा श्रवण केलं नाही, मग गाथा जगले, गाथ्याचं आचरण करून दाखवलं. आणि मी भावनेच्या भरामध्ये बोलतो असं समजलं तरी चालेल, पण मला वाटतं जगद्गुरु तुकोबारायांच्या नंतर गाथा जगणारी हीच व्यक्ती म्हणावं लागेल. कारण गाथा आणि त्यांचं जीवन या दोन गोष्टी याच्यात भेद नाही, वेगळे राहिले नाहीत. जीवनभर महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं त्याप्रमाणे आचरण जगले. सतत या ठिकाणी भजनदान, प्रेमदान, अन्नदान, ज्ञानदान सतत चालू असायचं. सर्वांच्यावर कृपा समान केली. काय वर्णन करावं. पहाटे किती वाजता उठून देत होते विद्यार्थ्यांना? ते 3ला उठून देणार म्हणजे देणार. हो, स्नानाला बरोबर नेणार, शेजारतीला बरोबर नेणार, दुपारतीला बरोबर नेणार, भगवंताचं दर्शन. मी म्हणतो त्यांच्या सहवासात काही नसेल घेतलं विद्यार्थ्यांनी, काही नसेल घेतलं तरी फार मोठा अलभ्य लाभ त्यांच्या संगतीत मिळाला. त्या उद्देशाने मी भगवंताला प्रार्थना केली, ज्याच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे त्यांची संगती घडावी, देव वसे चित्ती त्याची घडावी. लवकर आमच्या बाबांना पुन्हा पाठवून द्या आमच्याकरता, देवाला मागणी मागेल. आणि आज आपल्या महाराष्ट्रातला आणखी एक भजनरत्न, कीर्तनरत्न आपल्यातून ध्येय सोडून गेलेला आहे. हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर. त्यांच्या हरिपाठामुळे ते प्रसिद्ध होते असं नाही, त्यांच्या कीर्तनामुळे ते प्रसिद्ध होते असं नाही, स्वभावामुळे प्रसिद्ध होते असं नाही, तेही त्यांनी केलेल्या परमार्थामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना प्रसिद्धी होती. सांप्रदायिक लोकांमध्ये बाबा महाराजांचं नाव माहीत नाही अशी व्यक्ती सापडणार नाही महाराज. आणि त्यांचा नुसता आवाज जरी कानावर पडला तरी माणसं स्थिर व्हायची, जागच्या जागेवर थांबायची. तेही एक व्यक्तिमत्व आपल्यामधून भगवतचरणी ध्येय समर्पित निघून गेलं. त्यांना सुद्धा आपण याच कीर्तनाद्वारे श्रद्धांजली समर्पित करू. विठ्ठल जय जय विठ्ठल जय